संदीप माहेश्वरी विरुद्ध विवेक बिंद्रा यांच्या दोघांमध्ये सोशल मीडियावर जोरदार भांडण सुरू आहे। संदीप माहेश्वरी याने विवेक बिंद्रावर घोटाळ्याचे आरोप केले आणि मग ते आरोप केल्यानंतर दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र यूट्यूबवर सुरू झालं। यावर ऑलरेडी आपण एक जबरदस्त व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता। आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे संदीप माहेश्वरी याच्या जीवनावर आधारित। तर संदीप माहेश्वरी कोण आहे आणि तो इथपर्यंत कसा पोहोचला, त्याची संपूर्ण कहाणी काय आहे ती आपण सुरुवातीपासून बघणार आहोत। मी चैतन्य जाधव आणि सुरुवात करूया एकदम झक्कास व्हिडिओला। 28 सप्टेंबर 1980 रोजी दिल्ली या ठिकाणी जन्म झालेला संदीप माहेश्वरी आजही आपल्या शब्दांनी लोकांना मोटिवेट करण्याचं काम करतो। पण तो बालपणापासून असा नव्हता। बालपणामध्ये तरुण असताना तो एकदम रागीट स्वभावाचा होता। तो लोकांसोबत मुलांसोबत मारामाऱ्या करायचा, भांडण करायचा। त्याचे मोजकेच बोटावर मोजणे इतके मित्र होते। आज तो इतकं सगळं बोलतो, लोकांना मोटिवेट करतो, पण लहानपणी तो खूपच कमी बोलायचा। मित्रांनो, त्याला 11वीतच प्रेम झालं होतं। असा हा संदीप माहेश्वरी होता। त्याने 12वीत स्वतःला सावरलं आणि 12वीमध्ये 85% गुण घेऊन पारित झाला। सगळं काही चांगलं सुरू होतं। अशातच वडिलांचा जो ॲल्युमिनियमचा बिझनेस होता हा ठप्प पडला, हा बिझनेस कोसळला आणि अशातच संदीपला वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे। मग संदीपने मित्रांनो एक कंपनी जॉईन केली। त्या कंपनीचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेल्स। ही एक खाजगी कंपनी होती। तिथे तो एक सेल्समनचं काम करायचा। तिथं सेल्समनचं काम करून कधी कधी कॉलिंगचं सुद्धा काम करायचा। तिथं तो प्रोडक्ट विकायचा आणि लोकांना त्या कंपनीसोबत अटॅच करायचं काम करायचा। मग तिथं त्याला 20% कमिशन भेटायचं प्रोडक्ट विकल्यानंतर। अशा प्रकारे त्या कंपनीमध्ये असताना त्याने 4,500 रुपये कमवले आणि 11व्या महिन्यामध्ये ती कंपनी सोडून दिली। मग त्याने काय केलं तर त्याने 4,500 त्याला मिळाले होते त्यावेळी, तर त्यातले 2,500चे पॉम्पलेट छापले आणि घरचा जो लँडलाईनचा नंबर होता तो त्या पॉम्पलेटवर दिला आणि घरूनच कॉलिंग सुरू केलं। मग घरून काय कॉलिंग सुरू केलं त्याने कंपनी सोडून, तर त्याने 12वी नंतर कोणत्या क्षेत्रात जावं, कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ नये, 12वी नंतर काय याबाबत त्याने मार्गदर्शन सुरू केलं। पॉम्पलेटवर असायचं की 12वी नंतर काय करायचं पुढं आणि खाली नंबर असायचा। मग लोक त्याला कॉल करायचे आणि तो लोकांना मार्गदर्शन करायचा। मग हे सुरू असताना त्याने बीकॉमला ॲडमिशन घेतलं। बीकॉमचा अभ्यास करत असताना 3ऱ्या वर्षी त्याने बीकॉम सोडून दिलं। याचं कारण हे होतं की एके दिवशी तो त्याच्या मित्रासोबत एका मल्टी लेवल मार्केटिंग सेमिनारमध्ये गेला होता। या सेमिनारमध्ये त्यांना एक मुलगा भेटला। त्या मुलाने त्यांना सांगितलं की मी एका महिन्याला 1.5 लाख कमवतो, कधी कधी 1 लाख कमवतो, कधी कधी 1.5 लाख कमवतो। हे बघून संदीप खूप प्रभावित झाला आणि संदीपने सुद्धा त्या मल्टी लेवल मार्केटिंग कंपनीमध्ये काम सुरू केलं। कामही त्याने पूर्वी जे कामं केले होते त्याच्यासारखंच होतं। एक हँडवॉशचा बॉटल होती 400 रुपयाची, ती त्याला विकायची होती। मग त्याने सगळी प्रोसिजर तिथं शिकून घेतली आणि त्याने असा निर्णय घेतला की आता मी ही कंपनी सोडून देतो आणि स्वतःचा एक हँडवॉश बनवून विकतो। हँडवॉश बनवण्यासाठी त्याने बाजारात जाऊन पावडर आणलं, पावडरला पाण्यासोबत मिळवलं आणि त्याला हे करण्यासाठी एका बाटली मागे 4 ते 5 रुपये खर्च येऊ लागला। मग त्याने हा विचार केला की जी बॉटल 400 रुपयाला मार्केटमध्ये विकते ती बॉटल 15 रुपयाला कोणीही घेऊ शकतं। त्यामुळे त्याचा जो खर्च होता 5 रुपये आणि त्याने त्यामागं नफा काढला 10 रुपये, अशी ती बॉटल 15 रुपयाला विकणं सुरू केलं। पुढे जाऊन मात्र त्याचा बिझनेस जास्त दिवस चालला नाही, कारण त्याचा हँडवॉश जास्त कोणी विकत घेतला नाही। मग त्यातही तो अयशस्वी झाला। मग आता अयशस्वी झाल्यानंतर काय करायचं, तर मग त्याने मॉडेलिंग सुरू केलं। मॉडेलिंग क्षेत्रातही तो अयशस्वी झाला। त्याने फोटोग्राफी सुरू केलं। मग तो फोटोग्राफी सुरू केल्यानंतर तो लोकांचे मोफत फोटो काढायला लागला आणि मग त्याला हळूहळू ॲज अ फोटोग्राफर म्हणून पॉप्युलरिटी मिळाली। मग फोटोग्राफर म्हणून पॉप्युलरिटी मिळाल्यानंतर तो 25,000 रुपये दर महिन्याला कमवायला लागला। पण 25,000 रुपये दर महिन्याला कमवत असताना त्याला परत मल्टी लेवल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये शिरण्याची संधी मिळाली आणि ती संधी त्याने दवडली नाही। त्याने जपान लाईफ नावाच्या एका कंपनीमध्ये प्रवेश मिळवला। तिथे प्रवेश मिळवण्यासाठी किंवा तो जॉब मिळवण्यासाठी त्याने त्याचा कॅमेरा देखील विकला। म्हणजे जे काही सगळं चांगलं सुरू होतं ते आता परत बंद पडलं। मग आता ते मल्टी लेवल मार्केटिंगमध्ये काम करत करत तो मेन डिस्ट्रीब्युटर बनला आणि 11 महिन्यानंतर परत ती कंपनी सोडून दिली। डिस्ट्रीब्युटर बनल्यानंतर त्याने हा विचार केला की आता आपल्याला बऱ्यापैकी समजलेलं आहे मल्टी लेवल मार्केटिंग, मग आता आपण काय करू, आपल्या मित्रांसोबत मिळून ही कंपनी सुरू करू, आपल्या स्वतःची कंपनी सुरू करू। मग त्याने स्वतःची कंपनी सुरू केली आणि ती कंपनी लॉसमध्ये गेली। त्याला परत खूप सारं नुकसान झालं।
मग आता त्याच्यासमोर दुसरे काही ऑप्शन नव्हतं, एका क्षेत्रामध्येच तो सक्सेसफुल झाला होता, ते क्षेत्र होतं फोटोग्राफी. मग त्या फोटोग्राफी क्षेत्रामध्येच त्याने करिअर करायचा निश्चय घेतला आणि त्याने फोटोग्राफीकडे परत आपला मोर्चा वळवला. मित्रांनो, त्या अगोदर त्याने मल्टीलेवल मार्केटिंगवर एक पुस्तकही लिहिलं, पण ते पुस्तकही फ्लॉप झालं होतं. मग या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. मग अशातच त्याने निश्चय घेतला की आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड करायला पाहिजे. त्याने एक दिवस 122 मॉडेल्सला बोलवलं आणि त्या मॉडेल्स त्याने जवळपास 10 तास 45 मिनिटांमध्ये 10,000 फोटो क्लिक केलं आणि लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड बुक जे आहे त्यामध्ये आपलं नाव नोंदवलं. अशा प्रकारे जो काही संदीप आहे तो परत ट्रॅकवर आला आणि आता त्याला चांगलंच यश मिळायला लागलं. अशातच त्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली की आपल्याकडं इमेजच्या वेबसाईट नाही. दुसऱ्या देशामध्ये काय असतं तर दुसऱ्या देशामध्ये एका वेबसाईटवर इमेज जे असतात फोटोग्राफरच्या ते विकल्या जातात. चांगल्या चांगल्या इमेज जे असतात ते विकल्या जातात. ते फोटोग्राफर काय करतात, त्यांनी काढलेल्या इमेजला कॉपीराईट लावून ठेवतात आणि त्या इमेज जे आहे त्या जास्त प्राइसने त्याचे मोठमोठ्या इमेज बनवून ते विकतात. मग हे संदीपच्या लक्षात आलं, यालाच म्हणतात स्टॉक फोटोग्राफी. मग त्याने स्टॉक फोटोग्राफी करण्याचा निर्णय घेतला. त्याने एक वेबसाईट सुरू केली. या वेबसाईटला सुरुवातीला अपयशच आलं. मग संदीपने वेबसाईटवर अजून काम करणं सुरू केलं आणि 26व्या वर्षी सुरू केलेली ही इमेज बाजार नावाची स्टॉक फोटोसाठीची वेबसाईट 29व्या वर्षी भारतातील सगळ्यात मोठी स्टॉक फोटोची वेबसाईट बनली, ज्याच्यावर जर आपण बघितलं तर कोट्यवधी फोटो आज आपल्याला उपलब्ध आहे. फोटोग्राफर संदीप हा भारतातील आता उद्योगपती संदीप माहेश्वरी म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याच्या जीवनाला एक नवीनच दिशा मिळाली. मग तो पुढे जाऊन आता यूट्यूबवर भाषण देणं त्याने सुरू केलं. त्या भाषणामध्ये त्याने असं सांगितलं की मी संघर्ष केला, अयशस्वी झालो, परत संघर्ष केला, अयशस्वी झालो, पण मी हे करणं सोडलं नाही. संघर्ष करावाच लागतो यशस्वी होण्यासाठी आणि त्याने यशस्वी होण्याचा निर्धार कधी सोडला नाही, म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलो, असं तो वेळोवेळी भाषणामध्ये सांगतो. त्याने आपल्या अयशस्वी होण्याच्या कथा मुलांना वेळोवेळी मोटिवेशनल व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे आणि मुलांना रस्ता दाखवण्याचं काम केलेलं आहे यशस्वी होण्यासाठी. मित्रांनो, ज्या गोष्टीचा सामना त्याला करावा लागला त्या गोष्टीचा सामना मुलांना करावा लागू नये यामुळं तो नेहमी मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपल्या अयशस्वी होण्याची कथा ऐकवत असतो. आज जर त्याची संपत्ती बघितली, जवळपास 4 दशलक्ष डॉलर्स एवढी आज त्याची संपत्ती आहे. जवळपास 33 कोटी रुपये एवढं त्याच्याकडे आज संपत्ती आहे. 33 कोटी रुपयापैकी 17 कोटीची मालमत्ता आहे. त्यामध्ये त्याचं दिल्लीमध्ये एक ऑफिस आहे आणि दिल्लीमध्येच त्याचं एक घर सुद्धा आहे. मित्रांनो, संदीप माहेश्वरीचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्याचं खास वैशिष्ट्य हे आहे की त्या चॅनलवर ॲड्स तो रन करत नाही. यूट्यूबचा खरा इन्कम असतो की यूट्यूबवर ॲड रन केल्या की जो काही यूट्यूब कंटेंट क्रिएटर असतो त्याला पैसे मिळतात, तर तो त्याच्या व्हिडिओवर ॲड रन करत नाही. ॲड जर त्याने चालू केला तर त्याला आजही 1 ते 2 कोटी सहज महिन्याला ॲड्सचे मिळू शकतात. तो ॲड का रन करत नाही तर त्याचं म्हणणं आहे की मी मुलांना मोटिवेट करण्याचं काम करतो आणि या ज्या ॲड्स आहेत त्या मुलांना डिस्टर्ब करतील आणि ते जितके मोटिवेट व्हायला पाहिजे तितके होणार नाही. त्यांना जितका त्याचा फायदा व्हायला पाहिजे भाषणाचा, मोटिवेशनचा, तितका होणार नाही, म्हणून मी ॲड रन करत नाही. तर अशा प्रकारे संदीप माहेश्वरी यांच्या जीवनाचा आपण एक आढावा घेतलेला आहे. त्यांच्या संघर्षाची आणि यशस्वी होण्याचा एक प्रवास जो आहे तो आपण बघितलेला आहे. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.